पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात. आजच्या या मंगलदिनी आदिगुरु व्यास यांचा जन्म झाला, म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे प्रकाश. गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे प्रकाश. गुरु म्हणजे आदर आणि गुरु म्हणजे संस्कार. गुरु म्हणजे आदर आणि गुरु म्हणजे संस्कार. या संस्कारांची शिदोरी ज्या गुरूंकडून आपल्याला मिळते त्या गुरूंची, मान्यवरांची, विद्यार्थी मित्रांची मी शब्दसुमनाने स्वागत करते. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळू. अज्ञानाची भीती दूर करण्यासाठी मनामनात गुरु प्रेमाचे दीप पेटूया. अज्ञानाची भीती दूर करण्यासाठी मनामनात प्रेमाचे दीप पेटूया. गुरु आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन. आमच्या आयुष्यातील अंधार दूर केला त्या सर्व गुरु आम्हा विद्यार्थ्यांचे दंडवत. धन्यवाद सर. गुरु आहे मान आमचा, गुरु आहे सन्मान आमचा, गुरु आहे आत्मविश्वास आमचा, गुरु आहे आधार आमचा, गुरु आहे आत्मविश्वास आमचा, गुरु आहे आधार आमचा. मानवंदना देऊनी त्यांना गोडवा काढूयात या पवित्र नात्याचा, पवित्र नात्याचा. आता आम्ही स्वागत करण्यासाठी 9वीच्या मुली. दे मां अज्ञानता से हमें तार दे मां, हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे मां. संगीत
भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला संगतीन ओलांडला अवघड घाट. तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पटल माझ्या आयुष्याचं दान. सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पटल माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं. मिळाली उभारी बळ भक्तीचं लाभलं. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्या मूळ माय बापा उघडल डोळा. विरुनिया गेलं भाव मनातल भोळ. तुझ्या मूळ माय बापा उघडल डोळ. विरुनिया गेलं भाव मनातल भोळ. रूप तुझं डोळ्यामंदी साठल साठल. पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. हे सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. त्यांचे ऋण व्यक्त करून आम्हास आमच्या भाग्याने प्राप्त झालेल्या सर्व गुरुवर्यांचे पूजन या Thank you.
यशस्वी व्हा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुविन न मिळे ज्ञान गुरुविन न मिळे अज्ञान गुरुविन न मिळे ज्ञान गुरु ज्ञानामुळे न सन्मान. चला जीव आज आषाढ शुद्ध पंचमीला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपण आपल्याला गुरु जे असतात ते आपल्याला मार्ग दाखवतात. आपल्या ज्ञानाचा दिवा आपल्या हातात ठेवतात. यांना नतमस्तक करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपले पहिले गुरु जे असतात ते आपल्याला जन्म देते, आपल्याला या भल्या मोठ्या जगाशी ओळख करून देते, ती म्हणजे आपली आई. आपले दुसरे गुरु म्हणजे जिच्यावर आपण उभे राहतो, जिच्यावर सारी सृष्टी अवलंबून आहे आणि जिच्या पोटातून आपल्याला पाणी जी प्यायला देते ती म्हणजे आपली धरणी माता. आपले तिसरे गुरु जे आपल्याला लहानपणी इवल्याच्या पायाने आपल्याला पोट धरून चालायला शिकवतात ते म्हणजे आपले वडील. आपले तिसरे गुरु जे म्हणजे आपल्याला मार्ग दाखवतात, आपल्या चांगल्या गोष्टींच्या जवळ नेतात व वाईट गोष्टींच्या दूर नेतात ते म्हणजे आपले शिक्षक. आपले पाचवे गुरु ते म्हणजे ऋषी. तुम्हाला द्रोणाचार्य आणि एकलव्याची गोष्ट माहितीच असेल. सगळ्यात पहिले आनंदी होतात ते म्हणजे ते गुरु. कारण ती मुलगी आपल्या हाताखाली शिकलेली होती, तिला आपण शिकलो होतो. म्हणून गुरु म्हणजे प्रकाशाचा झरा. गुरु म्हणजे प्रकाशाचा झरा. गुरु म्हणजे अज्ञानातली अंधारातला तारा. गुरु म्हणजे अंधारातला तारा. गुरु म्हणजे मार्ग दाखवतो. गुरु कधी आपल्याला यश मिळालं तर पाठीवर शाबासकी देतो, कधी आपली चुकी झाली तर समजावून सांगतो. अशा या महान गुरुला माझे कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद. गोट धरून वाट अडखळलो जेव्हा पावलांनी गुरु चौका होता सावली सारखा. त्यानंतर स्वप्न बघायला शास्त्राचे डोळे लागतात, स्वप्न जिंकायला यशाचे बळ लागते, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुजींचे आशीर्वाद. आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असते. गुरु या शब्दात सगळे सामावले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारत आदर्श आजही युवकांना नवीन दिशा देतात. गुरुशिवाय ज्ञान नाही, शिष्याशिवाय गुरु नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही, शिष्याशिवाय गुरु नाही. गुरुची महती महान आहे, शिष्याची त्यांना आयुष्यभर साथ आहे. गुरुची महती महान आहे, शिष्याची त्यांना आयुष्यभर साथ आहे. गुरु हा ब्रह्मज्ञानी आहे, शिष्य हा त्यांचा सर्वज्ञ आहे. गुरु हा ब्रह्मज्ञानी आहे, शिष्य हा त्यांचा सर्वज्ञ आहे. गुरुला गुरुदक्षिणेचा लोभ नाही, शिष्याला सर्व ज्ञान प्राप्त होणे हे त्यांचे कर्तव्य होते. गुरु शिष्याची जोडीत आहे गोडी, जगात बारीक गुरु शिष्याची जोडी. ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले, शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना. आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग, तसेच माझ्या सर्व बालमित्रांनो, आज आषाढ शुद्ध एकादशी. आज गुरु
व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी आपण गुरूंचा आशीर्वाद घेतो. आपण नेहमी गुरूंचा पालनपोषण करावे व आदर राखावा. आपले आई वडील आपल्याला पंख देतात आणि भरारी मारण्याचे बळ आपले गुरुजनच देतात. धन्यवाद. दाटतो अंधार जेव्हा वाट दाखवी गुरु. दाटतो अंधार जेव्हा वाट दाखवी गुरु. श्रेष्ठ कुणी हे ईश्वराहुनी ते म्हणजे आपले गुरु. श्रेष्ठ कुणी हे ईश्वराहुनी ते म्हणजे आपले गुरु. जीवनादेई आकार असा थोर शिल्पकार. जीवनादेई आकार असा थोर शिल्पकार. वाट अवघड होते सोपी जेव्हा गुरु होईल आधार. वाट अवघड होते सोपी जेव्हा गुरु होईल आधार. भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा. भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा. सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे झरा. सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे झरा. आयुष्याला सावरुने भविष्य आपले घडवतात. आयुष्याला सावरुने भविष्य आपले घडवतात. बळपंखात आपल्या घरुणी भरारी घेण्यास शिकवतात. बळपंखात आपल्या घरुणी भरारी घेण्यास शिकवतात. प्रेमाचा वटवृक्ष होऊनी गुरु देतात शीतल सावली. प्रेमाचा वटवृक्ष होऊनी गुरु देतात शीतल सावली. म्हणून सदा वंदनीय असते जीवनात आपल्या गुरुमाऊली. म्हणून सदा वंदनीय असते जीवनात आपल्या गुरुमाऊली. धन्यवाद. ज्ञानाविना न मिळे जगी सन्मान. गुरुविना न मिळे ज्ञान. ज्ञानाविना न मिळे जगी सन्मान. जीवनाच्या या भवसागरात तराया चला वंदन करू गुरुराया. जीवनाच्या या भवसागरात तराया चला वंदन गुरुराया. नमस्कार, मी वेदांगी प्रशांत तानवडे, इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. इथे जमलेल्या सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु म्हणजे एक तेवत राहणारा दिवा. गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे वास्तव्य. गुरु म्हणजे विश्वास. ज्याने आपल्याला प्रत्येक पावलाला शिकवत आलेला तो म्हणजे गुरु. पहिला माझा गुरु म्हणजे माझी आई, जिने मला या जगाशी ओळख करून दाखवली, जिने मला नाती दिली. नंतरचे माझे गुरु म्हणजे माझे बाबा, ज्यांनी मला जगाशी लढायला, बोलायला, आपल्यावर संकट आलं त्या संकटांशी झुंजायला शिकवले. त्यानंतर माझा भाऊ लहान असो वा मोठा, तो आपल्यासाठी गुरुच असतो. तो छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण आपल्याला शिकवत असतो. त्यानंतर मी आले ते शाळेतले गुरु हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहणारे असतात. हे गुरु कधीही विसरू शकत नाही. जे आपल्याला ओरडतात, बोलतात, रागवतात, पण ते आपल्या चांगल्यासाठीच असते. हे बोलणे कधीही मनाला लागून घेत नाही. महिन्यात येतो. ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. ही पौर्णिमा गुरु व्यास यांच्या जन्मदिना दिवशी येते. ही पौर्णिमा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. शिष्याची यशाची शिखरे पार केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. येशू प्रत्येक कला, विद्या, शास्त्र यांचे निर्माण करण्याची गुरु व शिष्याची परंपरा दिसून येते. गुरु व शिष्य यांचे नाते केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नसते, तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजातील सकारात्मक दिशा दाखविणारा गुरुच असतो. तर गुरु म्हणजे जीवनातील दुःख नाहीसे करण्याची ताकद हिऱ्या मोत्यात नाही. ती त्याचे दुःख पाहून द्रवविणारा किंवा अहंकार सोडून त्याच्या मदतीसाठी सज्ज होणारा गुरुच असतो. डोळे लागतात स्वप्न बघायला, वास्तवाचे डोळे लागतात स्वप्न जिंकायला, यशाचे बळ लागते. स्वप्न जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाचे कष्ट लागतात. यशस्वी होण्यासाठी
कष्टाचे प्रयत्न लागतात, त्या प्रयत्नांना बळी येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात, त्या प्रयत्नांना बळी येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी, तुम्हाला सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आज अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या दिवशी एकत्र जमलो आहोत. जे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचा, पालकांचा व आपल्या शिक्षकांचा आभार मानण्याचा दिवस असतो, जो आपल्या आयुष्यातून आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, तो म्हणजे गुरु. गुरु हा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? गु म्हणजे अंधकार, र म्हणजे जो आपल्या आयुष्यात अंधकार आहे तो दूर करतो. गुरु हा केवळ आपल्या आयुष्यात शिक्षक नव्हे तर मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि अनेक वेळा जीवनाचा खराखुरा आधारभूत ठरतो. आपल्या संस्कृतीत गुरुचे स्थान अतिउच्च आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू. ॲस्ट्रॉइड्स आहेत जी पृथ्वीच्या दिशेने येणारे असतात, ते सगळे ॲस्ट्रॉइड ओढून घेण्याचं काम मग गुरु करतो. म्हणजे गुरुग्रह हा त्याचा ढाल आहे. कोणाचा? किती कसली संस्कृती असे मानले जाते की ज्या मोठे आहे. म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरूंचा असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरुचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी नवे आकार आपल्याला ज्ञान देतात, आपल्याला सरळ रस्ता दाखवतात ते गुरु. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. अध्यात्मापासून ते विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचा जाता हत्तीला साडेला. नमस्कार, माझे नाव जीविका. मी आता 7वीचे. गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंना आदर व्यक्त करण्याचा दिवस. आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरी करतो. याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी आधी गुरु व्यासांचा जन्म झाला. आपले गुरु हेच आपले खरे प्रेरक, मार्गदर्शक व मित्र असतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे. माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.